महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाणे आणि श्री राजस्थान श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघ यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील सर्व जैन संघटनांनी एकत्रित श्री थाना जैन महासंघ स्थापन करून श्री महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्तानं ठाणे शहरात भव्य शोभायात्रा काढली। या शोभायात्रेचे उद्घाटन करण्यासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश मस्के, भाजप प्रदेश प्रतिनिधी संदीप लेले, भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, समाजसेवक महेंद्र जैन, जैन मुनी परमपूज्य विश्वनाथ विजय महाराज, परमपूज्य एस विजय महाराज, परमपूज्य मनीष मुकुंद कुमारजी, परमपूज्य पथके, चांदीच्या रथामध्ये भगवान श्री निरंजन मुनी महाराज तसंच ऋषभदेव जी महावीर स्वामी स्वतः विराजमान होऊन महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाण्याचे अध्यक्ष उत्तम सोलंकी, मॅनेजिंग ट्रस्टी उदयकुमार परमार, उपमॅनेजिंग ट्रस्टी सुकुंदराज परमार, सेक्रेटरी अशोक कुमार गुंगालिया, उपसेक्रेटरी गुणवंत शाळेचा, कोषाध्यक्ष अशोक कुमार पारेख, उपकोषाध्यक्ष प्रवीण कुमार राठोड, ट्रस्टी महिपाल मंडेसा, रमेश कुमार ठेलेरिया बोरा, महावीर चंदजी पुनमिया, संपतराज कंकू चोपडा, सुरेश कुमार छाचेड आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या शोभायात्रेत सामील होण्यासाठी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आदी मान्यवरही उपस्थित होते। विविध वाद्य यामध्ये सामील झाले। जैन धर्माचे महावीर स्वामी यांच्या रथासोबत जैन धर्माचे अनेक साधू संतही उपस्थित होते। अहिंसा परमो धर्म, जगा आणि जगू द्या, मानवता हाच सर्वात मोठा धर्म आदी संदेशही यावेळी देण्यात आले। या शोभायात्रेत विंटेज कार, बाईक रॅली, सायकल रॅली आणि सजावट करून तयार करण्यात आलेले ट्रक देखील सहभागी झाले होते। यावेळी श्री थाना अचलगच्चे चैन जैन संघ, चंद्रप्रभू जैन मंदिर, श्री थाना कवियो देरावासी जैन संघ, श्री ऋषभ अजित जिनाले, श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघ तलावपाळी थाना, श्री बागविशा ओसवाल श्वेतांबर मूर्तिपूजक तापगज जैन संघ थाना, श्री दिगंबर जैन संघ ठाणा, श्री टेंभिनाका अचल गज्जेज संघ थाना, श्री अजरामर स्थानकवासी 36 कोटी जैन संघ थाना, श्री हलारी विसा ओसवाल श्वेतांबर मूर्ति पूजन संघ थाना, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ समाज ठाणा, श्री 8 कोटी नानी पक्ष स्थानकवासी जैन संघ थाना, श्री संखेश्वर तीर्थधाम कासरवडवली ठाणे, श्री वसंत विहार जैन संस्थान ठाणा, श्री लोडा अमारा जैन सर्कल संघ कोलशेत रोड, श्री धर्मजीत वर्तकनगर जैन संघ महावीर धाम ठाणा, श्री जैन परिवार कासरवडवली आदी संघांचे पदाधिकारीही उपस्थित होते। ही शोभायात्रा विसर्जित झाल्यानंतर शिवाजी मैदान येथे समस्त भाविकांसाठी महाभंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे।
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. धनगर समाज आणि ओबीसी बहुजन पार्टीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांनी आज ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच समाज बांधवांशी चर्चा करण्यासाठी आज ते ठाण्यात आले होते. ठाणे लोकसभेच्या निवडणूक तब्बल 1.5 ते 2 लाख मताधिक्यांनी आपण निवडून येणार असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला. तर ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी केलेली 10 कामं त्यांनी सांगावीत अशा शब्दात विचारून त्यांच्यावर टीका देखील केली. याआधी देखील लोकसभा निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन पुजारी हे वंचितचे उमेदवार होते. मागच्या निवडणुकीत 47,000हून अधिक मतं वंचितकडून त्यांना मिळाली होती. मी सर्व ठाणे जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांना आवाहन करू इच्छितो की ही लढाई जी आहे अस्तित्वाची आहे. आपल्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागून देण्यासाठी प्रकाश अण्णा शेंडगे साहेबांनी हे व्यासपीठ तयार केलेलं आहे. म्हणून बांधवांनो, आता गाफील राहू नका. अभी नाही तो कभी नाही. आपल्या मुलाबाळासाठी का होईना सगळ्यांनी उतरून यावेळी मतपेटीतून ताकद दाखवावे, जेणेकरून या महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत जिथे जिथे धनगर समाजाचे आंदोलन झालेत, धनगर समाजांचे बळी गेलेत मुलांचे, तिथे ह्या लोकांनी कधी भेट दिलेली नाही, साधा दखल सुद्धा घेतलेली नाही. आणि ओबीसी समाजाचे एवढे चळवळ झाले, एवढे मेळावे झाले, साधा यांनी ब्रह सुद्धा काढला नाही का आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. म्हणून माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, ही लढाई माझी नसून समस्त ओबीसी समाजाची आहे. सर्व समाजाने माझ्या पाठीशी उभा राहावं आणि दणदणीतपणे ह्यांचा पराभव करून भरघोस मताने माझा विजय करावा, अशी मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची त्यांनी मागणी केली असून अन्यथा सलमान खानसारखं प्रकरण करण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. रोहित गोदारा नामक एका व्यक्तीचा फोन आला असल्याची माहिती मिळाली आहे. ऑस्ट्रेलियावरून हा फोन केला असल्याचं फोनवरील व्यक्तीनं सांगितलं. जेव्हा आपण एवढं सगळं करत असतो तेव्हा दुखावलेली माणसं खूप असतात. त्यामुळे ही रिस्क तर आयुष्यात असतेच. विद्रोही माणसाच्या आयुष्यात हे असं घडतच राहतं. सर, आज TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मुंब्रा बायपासवर एक भीषण सडक दुर्घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा दुचाकीस्वार राजकुमार त्रिपाठी, वय वर्ष 35 असून ते वसईचे रहिवासी होते. या अपघातात त्यांच्या दुचाकीचं संतुलन बिघडल्यानं ते रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला धडकले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या माहितीनुसार ही दुचाकी शिळफाटा येथून येत असताना त्यांचं संतुलन बिघडलं आणि त्याने रस्त्याच्या कड्याला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरात धडक दिली. या अपघातात राजकुमार त्रिपाठी यांना हेल्मेट घातला होता की नाही हे अद्याप स्पष्ट नाही, कारण ते बिना हेल्मेटच जमिनीवर पडलेले सापडले. मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातडीनं या प्रकरणी कार्यवाही सुरू केली.
त्यांना त्रिपाठी यांच्या खिशातून काही कागदपत्र आणि संपर्क क्रमांक मिळाले. या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे आणि त्यांच्या शवविच्छेदनासाठी त्यांचं शव कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आलं असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.